नमस्कार मंडळी, मी प्रभात गरपे स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आपली आरी रेसिपी अँड ट्रायल्समध्ये. तर मंडळी, मी मे महिन्यात गेलो होतो गावी. व्हिडिओ शूट केला तर पण काही कारणास्तव तो अपलोड नाही केला आहे. तर आज तो व्हिडिओ अपलोड करतो आहे. मी आशा करतो तुम्हाला तो व्हिडिओ नक्की आवडेल. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. शुभ सकाळ मित्रांनो, मी प्रभात गरपे स्वागत करतो आपला मार्टमार यूट्यूब चॅनलमध्ये आपली आरी रेसिपी अँड ट्रायल्समध्ये. तर मंडळी, मी तुम्हाला माहितीच आहे, मी गावाला आलेलो आहे. तर आता दुसरा दिवस आहे गावचा. चला आता फिरायला तर तुम्ही पण सोबत या. तर चला मंडळी, आता फिरायला आपल्या मुलांना घेऊन चाललो आहे आम्ही आमच्या जुन्या घरी. दाखवतो तुम्हाला. हे आमचं हे नवीन घर आहे. याचा व्हिडिओ तुम्हाला आता देतो. याचा पण व्हिडिओ शूट करतो. मुलं आपले. हा आपला गावचा परिसर. गावचं वातावरण म्हणजे एकदम शुद्ध असं, शुद्ध हवा एकदम. हे असा आमचा गावचा काही परिसर आहे. तर बघा म्हणजे हे आमच्या गावाचं जुनं बसस्टँड होतं. आता इथं बस काही येत नाही. आता बस आपलं त्या आमचं घर आहे तिकडेच बस युटर्न मारते. इथून आमच्या गावाची हद्द सुरू व्हायची पहिली. सो मंडळ, ही आहे आमची गावची शाळा, प्राथमिक शाळा, जिल्हा प्राथमिक शाळा विदर्भ खंडोपंत. असे आहे शाळेचा काय परिसर. शाळा आहे बेटा, जुनी शाळा अजून पण चालू असते. आता सुट्ट्या पडल्यात ना, आता सुट्ट्या पडल्या ना बेटा, त्याच्यामुळे. सर श्लोक, चला. असं काय आमच्या गावाची अशी व्यवस्था आहे. सगळं असे हां, तिथून जाऊया सगळं. नंतर तिकडून येऊया. चल तिथून नंतर गटारात चल. आता तिथे चालू पोहोचू. आता आपण तिथे बघूया. वेळेचं मार्केट असेल बाबा. त्याच्यात चालले मजेत. हे जुना वाडा, मातीचे घर जुने अशी पहिली होती. हा बेटा, येईल आता. हा असा परिसर होता पहिला. अशी होती मातीची घरे जुने पहिली. आता सगळे नवीन बांधतात सगळं. आता कन्स्ट्रक्शन. हे मंडळी आमचं जुना वाडा. ते नवीन मानलंय. हे आमचं जुनं घर. तेव्हा हेच आहे. हे बघा, आमचं हे जुनं घर आहे. पत्र्याचं होतं पहिलं, असं पूर्ण मातीचं. लाईट वगैरे काय नाही आता इथे. काय असं ते का बोलतो इकडे. इकडे ये, इकडे बेटा. काय सांगतायत. चलिए, असे पहिले कप्पे असायचे बघा मंडळी. लक्ष देऊन चला, तुम्ही बाहेर निघालो. जाऊ सांगितलं आपण जाऊ दे. सगळं काय कुठं
जण आहे दुपारच्या झाला मी त्याच्या मामाच्या घरी. आम्ही दोघीच जण आहे. महेंद्रा कामाला झालाय. कार्तिक त्याच्या मामाच्या घरी झालाय. आपल्या घरातलं देवाचं इकडे पड इकडे हां ये इकडे पाय पड. हां हां नवीन घर आहे. आजी आजीचं. पाय पड पाय पड पाय पड पाय पड. तो एक झोपला की मी आला असता का रे? झोपला का? झोपला असेल तो. ते कुठं म्हणजे बैलांचं खाणं. बैलाचं जेवण आहे ते. बैलांचं जेवण आहे. कधी आले खाली? काळाला आम्ही शेती आहे बेटा ते. मित्रांनो हे आमच्याकडचं आहे ॲक्वाचं पाणी बोलतात आहे ना. ही टाकी आहे. इथे यांचं पूर्ण सेटअप आहे. तर हेच पाणी तर मी घेऊन चाललो घरी प्यायला. चला मंडळी आता आलं आपण घरी. आता आपण गेलो जरा गावात फेरफटका मारला. माझ्या काका तिथे राहतात. काकांकडे गेलो होतो. जरा गावची मंडळी मित्रमंडळी त्यांना भेटलो. आता दुपारचे वाजले 2. आम्ही गेलो होतो 12 वाजता. आता दुपारचे वाजले 2. आता आलो घरी. चला जेवण घेऊया. मुलं बघा दुपारचे येऊन खेळत आहेत. तिथे बसले पंगत. आई आहे, पप्पा आहेत सगळे. काय म्हणतात जेवण? दुपारच्या जेवणमध्ये काय काय? गव्हाची भाजी आहे, भाकरी आहे, ज्वारीची भाकरी आणि ह्याची आपलं गवारची भाजी, आंबे, कोशिंबीर. गवारची भाजी आहे, कोशिंबीर, आंबे, चपात्या. पप्पा आहेत. सगळे असे तर पंगत बसली आहे जेवायला. चला या तुम्ही पण जेवायला. सो मंडळी हे टेरेस. अशी सोय केली. मस्त लाईट लावलेली इथे. खूप मोठं आहे पण ते व्हिडिओ तुम्हाला छोटं दिसेल. ते समोर खंडोबाचं मंदिर आहे. पूर्ण काळं झालं बघा. असा रात्रीचा व्ह्यू आहे आमच्या गावचा. तर मंडळी बघा आज इडली चटणी सांबारचा बेत आहे. सगळे बसलेत. बाबा आहेत. कशाला लोक इडली? खूप छान. सगळ्यांनी जेवायला बोलू. सगळं बोलू. सगळ्यांनी जेवायला या. सगळ्यांना जेवायला या. हे बघा मंडळी दुपारच्या तर 2 वाजलेत. ऊन बघा एकदम रखरखतं ऊन आहे. कडक एकदम.
बघा हे आमचं गाव आमच्या घरच्या गच्चीवरून आता कसा नजारा दिसतो. एकदम मला खरं ऊन आहे बघा. आणि हे आमचं टेरेस. हे असं आमचं पूर्ण टेरेस आहे. आणि हे बघा असं शेड बांधलं आहे मी वर मस्त. आणि असं की आता आमचा श्लोक आराम करतोय. श्लोक कसं वाटतं आपल्या टेरेसवरती? लय चांगलं. थंड वाटते ना आता सावलीमध्ये? दुपारचं झोपायचा हा? ऊन आहे बाहेर खूप. तर बघा मंडळी, सुंदर असा सूर्यास्त होतोय. संध्याकाळचं असं निसर्गमय वातावरण. मुलं असं खेळतात बॅडमिंटन. आमचा काय वेळेला हे आमच्या घरासमोर थोडासा बगीचा. पप्पा पाणी देतो झाडांना. आता हे आहे आंब्याचं झाड. हे कुठं झाड आहे बाबा? झेंडूचं. हे झेंडू झाड आहे. गवती चहा आहे. गवती चहा, तुळस. आंब्याचं. हा आहे आमचा आंबा. एक नारळ झाड लावलेलं आहे. हे लिंबूचं झाड आहे. शुभ सकाळ मंडळी. बघा गावचं सकाळ सकाळचं निसर्गरम्य वातावरण. पक्ष्यांचा किलबिलाट सकाळ सकाळचा.